मी काही सांगणार नाही. बरं हे सुद्धा आम्ही कोणालाही सांगणार नाही आहोत. आपण एडिट करूया. सांग सांग. हा आपण एडिट करूया. सांग. कारण एकट्याने नाही खाल्ली आहे मॅडम, त्यामुळे सहभागी होत्या. हो, असं पहिल्यांदाच झालं की मी आयुष्यात पहिल्यांदा अशी माती वगैरे खाल्ली. हा जिथे जिथे असतो तिथे माती येत होते. असं एक ठरलेलं आहे. संबंध चालूच असत, सतत चालू असत. बोला काय झालं. आमची डान्स रिहर्सल होती आणि पहिलाच दिवस होता जेव्हा आम्ही भेटलो. मी, हा आणि अजून एक मुलगा जो काम करणार होता आमच्याबरोबर. आणि सतीश सरांनी खूप आमची काळजी घेऊन आम्हाला की तुम्हाला जर नाही सेटवरचं काही जेवणाचं काही आवडलं तर तुमच्याकडे एवढे पैसे असू देत आणि ह्याच्याने तुम्हाला काय. मी सांगू का ते? हा तर तुम्ही खाता आम्हाला त्यांनी दिले थोडेफार पैसे आणि मग आम्ही ते बोलले तू रिहर्सल लगेच जाऊन पटकन काहीतरी खाऊन यात. फन रिपब्लिकच्या मागे चालू होती ती. नाहीतर मग मी फन रिपब्लिक जरा लांब होतं, मला बाजूला एक कॅफे दिसलं, हार्ड रॉक कॅफे म्हणून. याविषयी मी पहिल्यांदा तिकडे जात होतो. हार्ड रॉक कॅफे म्हणून मी गेलो. हो मला तुला हार्ड रॉक कॅफेमध्ये जाऊया. काही येईल किती 500-600 रुपये बिल. जेवण वगैरे झालं आमचं, बिल बघितलं, वा जेवढी अमाऊंट त्याच्यावर दुप्पट. जोरदार ओरडा. नाही मग आम्ही आमचं काढून दिलं. पण त्याच्याने एक छान झालं की आमचं बॉन्डिंग वाढलं. खूप वाढलं. हो कॉन्ट्रीब्युशन वाढलं. त्याच्यानंतर चित्रपटातलं तेव्हापासून भांडतातच आहे. तू काय ऑर्डर केली, तू काय ऑर्डर केली म्हणून. अच्छा. हा मग ही माती खाल्ली होती. मग आम्ही डान्स रिहर्सलला गेलो. ते आर्या डान्स करायला लागली, मग मी पण मग डान्स त्याचा काही त्यांनी विचारलं होतं नाही, पण मला होतं. पुढचा महत्वाचा आहे बघा आता. नाही पण सांग. हा. नाही. मग ते कोरिओग्राफरनी डान्स बघितला आणि बोलला अरे आमचा हिरोच दिसत नाहीये, तो डान्स एवढा छान करते. म्हणून त्यांनी बोलला तू नको करू, याला एकट्यालाच करू दे, तेवढी टॅलेंटेड डान्सर आहे. पण मी प्रयत्न केला होता डान्स करायचा. अरे चांगलं सांगतो, तूच बोलते, तूच हे करते. ती कथ्थक आणि भरतनाट्यमची परीक्षा दिली आहे तिने एक वर्षाची असं ती सांगत होती. असं ती सांगत होती. पण चांगलं आहे नाही ना. माझ्या डान्सकडे बघून, पण हो मी दिली आहे. पण या चित्रपटात तुझा डान्स आहे ना. नाही आता तेच तर तो सांगतोय याने एकट्यानेच केला. हा अभिनय सगळ्या अवॉर्ड फंक्शन्सला सतत डान्स करावा लागेल. फंक्शनला ती मला अगं पण आता असं इम्प्रूव्ह कसं करणार आहे आहे की मी गाते पण आणि मी डान्स पण, त्यापेक्षा याला मी डान्स दिलाय, करतात ना देऊन लोकं टाकला मी याला किती डान्स की डान्स तू कर, मी गाईन हवं तर असं. हे सगळे एकत्र शूटिंगला कधीच नसतील ना. नाही, आम्ही म्हणजे चौघं होतो. होते कारण कधी ह्यांचं सीन संपेपर्यंत मे बी ह्यांचा कॉल टाइम असायचं तर तोपर्यंत हे यायचे. आम्ही नव्हतो एकत्र. तुम्ही नाही. आम्ही आता प्रमोशन्सच्या ह्याच्याने गेलो. अच्छा. चित्रपटाच्या प्रमोशन्स नंतर तुम्ही सगळे एकत्र आले किंवा त्यांचं काय शूट झालं हे तुम्ही बघितलेलं नव्हतं अंकुश. तुम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे जे ब्रीफ होतं तेवढ्यावरच तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. अरे फारच इंटरेस्टिंग. मला कधी बघायला मिळेल असं झालं आहे आता. आणि हो कदाचित हे सगळं ऐकत असताना तुम्हालाही हे नक्की वाटणार. आणि आजच हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे तेव्हा या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा तर देऊया. पण अभिनय मला सांग आता, म्हणजे आम्ही जे लक्ष्मीकांत बेर्डेंना बघितलंय कारण त्यांच्याशिवाय काही गप्पा थांबणार नाहीतच. कसं जमलं तुमचं? अरेंज मॅरेजच आहे. ह्या सासूबाईंनी जमवलं माझ्या. हो का? हो. नमस्कार. कसं त्यांच्या नणंद माझी मामी लागतील आमची, तर त्यांनीच बघितलं होतं. तुम्हाला? हो. कुठे? घरीच, म्हणजे जवळच असताना ते. अच्छा. हो. मग त्यांनी सांगितलं यांना बा अशी अशी मुलगी आहे, तुम्ही करणार का? बरं. मग सासू सासरे हे एक वेळेस बघायला आले. तुम्ही गेले होते बघायला? नाही. मीच गेलो होतो. हो. नाही म्हणजे काय? नाही पहिले मी ते गेले पण म्हणजे तेव्हा कॉलेज नेमकं सुटलं होतं माझं. तुमचं? हो. तर स्टोन वगैरे बांधलेलं होतं. घराच्या थोडंसं लांब असेल तर त्यांनी नेमकं मलाच विचारलं ॲड्रेस घराचा. मला काय लग्न करायचं नव्हतं तेवढ्यात. बरोबर आहे. शिक्षण पूर्ण करायचं होतं. मग म्हणे मंडलिक कुठं राहता? म्हटलं कोणते मंडलिक पाहिजे? म्हणे इथे मराठी शाळेजवळ असतात ते मंडलिक पाहिजे. म्हणलं इथून स्ट्रेट जा, सापडेल तुम्हाला पुढे. मला नाही माहिती म्हटलं. घराजवळून सरळ लांब पाठवून दिलं. अरे या काय वहिनी आहेत. पुढे गेले. मग गावातलाच एक व्यक्तीला विचारलं त्यांनी कुठे राहता बाबा? मामाच ते गाडीकर. मग ते म्हणे अहो तुम्ही खूप पुढे आले, ते तर मागे राहिले. म्हणे अहो अशी एक मुलगी होती तिने सांगितलं. ते काही लक्षात आलं नाही पण अजून माहिती नाही यांना की मी तीच होती.
आता समजलं. आज समजलं. किती वर्षांनी कळलं? 3 वर्ष. त्याच्यासाठी मला यावं लागलं. म्हणजे तिचे मग काहीतरी सिक्रेट आहे, ती मला नाही सांगितलेलं. बघितलं. पण नंतर घरी गेलात तेव्हा तुम्ही तुमच्या घरी होता. हो. मग हे परत आले ना पुढे जाऊन, तोपर्यंत तुम्ही घरात गेले. हो. मग हे आले. मग म्हणजे मला माहिती नव्हतं का पाहुणे येणारे बघायला. पप्पांनी सांगितलं होतं तसं वरचे, पण मग म्हटलं असेल, येणार असेल नंतर. पण हे अचानक येऊन गेले, त्यामुळे काही समजलंच नाही. पण मी लग्नापर्यंत काय यांना बघितलंच नाही. नाही. मग तेव्हा बघायला आले तेव्हाही बघितलं नाही. ऍड्रेस विचारला तेव्हा तुम्हीच बघितलं ना. नाही, ते मामा म्हणजे त्यांचे मिस्टर, ते मामी, ते मामा आले होते ना, त्यांनी गाडीतून उतरून विचारलं होतं मला. ओके. पण मग मला सांगा, मग ह्यांना कधी डायरेक्ट लग्नात बघितलं? हो, डायरेक्ट माळ घालताना. तुमच्या बाबतीत कसं काय हो? मी जेव्हा ती चहावर घेऊन आली त्यावेळेस बघितलं मी सर. काय हो तेव्हा पण तुम्ही नव्हतं बघितलं? नाही, मी नाही ना बघितलं, मी खालीच बघितलं ना. त्यात म्हणजे तिकडं गावाकडची पद्धत आहे पाटावर बसायची. एक साईड पाटावर पाय दिला, दुसऱ्या बाजून पाट वरती झाला. त्याने अजूनच घाबरून गेली. मग ते का मामा बोलले की खुर्चीवर बैस. मग खुर्चीवर बसली. म्हणे मामाचं नाव सांग. मामाचं सांगायचं तर मामाच्या वडिलांचंच नाव सांगून दिलं. घाबरला होता? हो, खूप. आज म्हणजे नाही. पहिलाच वेळ होता ना. हो बरोबर आहे. लग्न लग्नाची मुलगा बघायचा, त्यामुळे पहिलाच वेळ टेन्शन होता. असते. हो. हो की नाही? तुम्ही किती मुली बघितल्या होत्या? 4. अशा स्कार्फ बांधलेल्या? मग स्कार्फ बांधलेली भरपूर असेल. नाही काय म्हणतायत? नाही, चुकीचं आहे सर. मग आता शहरात राहता, भरपूर बघितले असेलच ना. जाता येता सेटलवर इकडे जाता येता तिकडे, बघितलं. हो की नाही? आणि मग लगेच होकार हो, दिला. लगेच गाडीमध्ये बसलो, लगेच फोन केला त्यांच्या वडिलांना, सांगून दिलं लगेच आम्हाला पसंत आहे म्हणून. हो. पण मी नाही सांगितलं. आता काय? नाही, महिनाभर तरी नाही सांगितलं. हो. कारण की मला करायचंच नव्हतं ना. अरे हो. पण मग भाऊ अगोदर म्हणजे वडिलां ते आले ना बघायला, तर म्हणजे यांचंच ऐकतो तो, बाकी कोणाचं नाही. चुलते काकी काहीच नाही त्याला. म्हणे मला आवडलंय ना, तुला बघायची गरज नाही. मी बघितलं, ठीक आहे. त्याच्या बोलण्यावर केलंय, पण आज खूप खुश आहे. क्या बात आहे. हो. हो की नाही? हो. हे भावाने जे करून दिलं ते हो, खूप चांगलं हो. करून दिलं. कारण की मोठे आहे ना, ते चांगलंच करणार ना. चांगलंच करणार. खरंय. बरं, आता मला सांगा, या वहिनी कधीच चिडत नाहीत, कसं वाटतं हो तुम्हाला? नाही, चिडतेच ना. आपल्याकडनं काही चुकलं तर चिडतेच. नाही, कोणालाच सोडत नाही. मग एकदा बघाल ना. मुलाला एकट्याला घरात ठेवून बाहेर जाऊ नका. त्या मैत्रिणीला बोलवतात, लक्षात ठेवा. नाही, त्यानंतर पण ती कधी बोललीच नाही का तू इथं बसू नको म्हणून. कुठली ती मैत्रीण? आज ती बघेल तर तिला आठवेल सगळं. हो, सर्व. तिचा नवरा पोलीस नको म्हणजे बरं. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत पहिला खेळ बघूया. आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना तेही अनुभवूया. हे घ्या. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. आधी प्रत्येक वस्तूवर एक टॅग ठेवा. तुम्हाला आता 4 संधी. 4 संधीमध्ये जर 1 रुपया मिळाला तर त्या वस्तू तुमच्या होणार. हा, चला घ्या. 2000 रुपये. आणखी 3 संधी आहे. वायफाय राउटर 10 रुपये. आता 2च संधी राहिले ना. गॉगल 5 रुपये. आता 1 संधी शिल्लक आहे. बघा, इतक्या सगळ्या वस्तू आहेत. शांतपणे तुमच्या मनात जे असेल ते घ्या. कधी कधी जी गोष्ट मनात नसते तीच घ्यायची असते, मग येतं. बदलायचंय? नाही, जाऊ द्या. अभिनंदन. 1 रुपया. 2016 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. पुढे करायचं काय सांगता? वाटत नाही तुमच्याकडे? वाटत नाही म्हणून तर आहे ना. हो मग ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. हो, एवढं बोलल्या बघा. आणि तुमच्या बाबतीत कसं? माझ्या बाबतीतही लहानपणी मी पण खूप बदमाश होते. मला आता कळलं खरं कारण शाळा बदलायचं.